सोलापूरमधल्या अनेक विषयांवर येणाऱ्या काळात जे उपक्रम केले जाणार आहेत त्यातलं महत्त्वाचं की रामरक्षा आंदोलन, की ज्या लोकांनी म्हणजे जी भाजपा ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणत होती त्या भाजपाने सर्वसामान्य लोकांना तर लुटलं, परंतु देवालाही लुटायला ही माणसं कमी पडत नाहीयेत। ज्या पद्धतीने राम मंदिरातल्या दानपेटीची चोरी झाली आणि या दानपेटीच्या चोरीवर एकही जण तोंड उचकटत नाही, ज्यांना जात आणि धर्मामध्ये भांडणं लावणं फार सोपं वाटतं आणि त्यासाठी हिरिरीने ते पुढे येतात। कधी लव जिहादचा मुद्दा घेऊन येतात, कधी ओबीसी विरुद्ध मराठाचा मुद्दा घेऊन येतात, कधी आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ आणि आरक्षण उपवर्गीकरण विरोधात असे मुद्दे ते घेऊन येतात। मात्र राम मंदिर, ज्या राम मंदिराच्या प्रश्नावर या लोकांनी भावनिक करून सत्ता काबीज केली, त्या राम मंदिरातल्या दानपेटीच्या चोरीबद्दल हे लोक बोलत नाहीत। ते रामरक्षा आंदोलन येणाऱ्या काळामध्ये पक्ष मोठ्या प्रमाणात सोलापूरमध्ये राबवेल आणि सगळ्या विधानसभा निहाय हे रामरक्षा आंदोलन सगळीकडे होईल। त्या संदर्भातली जवळपास सगळी मांडणी काल झालेली आहे। यथावकाश त्याच्या तारखा आपल्या समोर जाहीर केल्या जातील। या जिल्ह्याची संपर्क प्रमुख या नात्यानं एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधलं पाहिजे। काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सन्मान्य संजय राऊतजी यांनी काही भूमिका मांडली। खरं तर या भूमिकेमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा तसं काही मध्ये बोलायचं काही कारण नव्हतं, पण तरीही जयकुमार गोरेंनी कारण नसताना काही विधानं केली जी अत्यंत अप्रस्तुत होती, अव्यवहार्य होती आणि ती प्रासंगिक तर अजिबातच नव्हती। पण कदाचित आता सगळ्या भाजपमध्ये एक ट्रेंड आहे, नॉयझी गँगमध्ये भरती होण्यासाठी सगळे डेस्परेटली प्रयत्न करत आहेत। जो जितका वाह्यात बोलेल कदाचित फडणवीस त्याला तितक्या लवकर जवळ करतील असा एक ट्रेंड आमदारांमध्ये चालू आहे। त्यामुळे प्रत्येक जण वाह्यात बोलण्याची स्पर्धा करत आहे। आमदारही वाह्यात बोलत आहेत, खासदारही वाह्यात बोलत आहेत, शब्दांचं चयन वाह्यातपणे करत आहेत आणि मग हे जे चयन आहे जे अतिशय वाह्यात पद्धतीने चालतं, मग त्याच्यामध्ये गोरेंनी कारण नसताना बोलणं, त्यामुळे त्याला राऊत साहेबांनी जशास तसं उत्तर दिलं। आता राऊत साहेबांनी जेव्हा उत्तर दिलं त्यावेळेला भाजपचे सगळे लोक म्हणाले हे काही बरोबर नाही राव, म्हणजे ही असभ्य भाषा आहे। पण आता आमची अडचण काय आहे माहितीये का, जैसा देश वैसा भेस, ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत बोललं पाहिजे। म्हणजे समजा आता जर मला कानडी येत नाही आणि काही जर पत्रकार कानडी भाषेतले असतील, मी कानडी भाषेचा आदर करणाऱ्यांपैकी आहे, पण मला कळत नाही तर ते कदाचित माझ्याशी मराठी भाषेत बोलतील। एखाद्याला समजा इंग्रजीच कळते आणि त्याला अमुक कळत नाही तर मी कदाचित त्याच्याशी इंग्रजी भाषेत बोलेल, अजून कुठल्या भाषेत बोलेल। ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत आपण त्याच्याशी बोललं पाहिजे। त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना जी भाषा कळते त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न केला। आता मग पुन्हा काही जण म्हणतील ताई तुम्ही भाषेचं समर्थन करताय का? नाही, मी समर्थनाच्या वगैरे भानगडीत पडत नाही। त्यांना कोणती भाषा कळते, कारण त्यांच्या तोंडी तीच भाषा असते आणि म्हणून मी आपल्याला जरा ती भाषा काय आहे ती सांगितली पाहिजे। एक व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्यासाठी खास मी ठरवून आणलाय। हे चालू नाहीये का? हा, ही भाषा आहे जयकुमार गोरेंची। हा व्हिडिओ मी आपल्याला पर्सनली ग्रुपवर टाकेन, जो आपल्या प्रत्येकाला मिळेल। गोरेंच्या 2 मिनिटाच्या या क्लिपमध्ये किती शिव्या आहेत, त्यामुळे गोरेंची भाषा जर ही असेल तर त्याला त्या भाषेत उत्तर देणं अत्यंत स्वाभाविक आहे। ते उत्तर श्री संजय राऊत यांनी दिलेलं आहे, याच्यापेक्षा त्याच्यावर वेगळं काही बोलायची गरज नाही। पण संजय राऊत हे सगळं झाल्यानंतर आता गोरे कोण आहेत हे मी काल सांगितलं की मला गोरे कोण आहेत हे चांगलं माहीत आहे। त्यामुळे गोरे कोण आहेत हे मी पुन्हा एकदा बैजवार सांगितलं पाहिजे।
चारुशिला मोहिते यांचं प्रकरण महाराष्ट्राला माहीत आहे. चारुशिला मोहिते नावाच्या महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवले म्हणून या प्रकरणामध्ये जयकुमार गोरे यांच्यावर पोलीस कंप्लेंट झाली. नंतर त्या पोलीस कंप्लेंटचं बरेच काही गोष्टी झाल्या. महाराष्ट्राला माहीत आहे की मग त्या महिलेला एका खंडणीच्या प्रकरणामध्येच गुंतवण्याचाही प्रयत्न झाला. आता ती महिला त्यातनं बाहेर आहे. काल पुन्हा त्या बिचारीला खूप प्रेशराईज केलं जात होतं. काल जेव्हा मी त्याच्यावर बोलले त्यावेळेला पुन्हा एकदा तिला खूप प्रेशराईज करणारे कॉल येत होते. आता या सगळ्या प्रकरणामध्ये माध्यमांनी 1 कोटी रुपये आणि चारुशिला मोहिते यांना दाखवलं खरं, ते सगळीकडे दिसलं. पण ऑनरेबल कोर्टाची निरीक्षणं कदाचित माध्यमांनी नंतर दाखवली नाही. जे महत्त्वाचं निरीक्षण आहे की या कुठल्याही फ्रेममध्ये ती बाई पैशाला हात लावते, पैसे घेते किंवा पैसे मागताना दिसते असं कुठेही चित्र दिसत नाही. हा पहिलं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. एक दुसरं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. त्यात कोर्टाने असं म्हटलंय की सगळं खरं, पण मुळात हे 1 कोटी रुपये गोरेंकडे आले कुठून? हे कोणाचे 1 कोटी रुपये आहेत जे अजून कोर्टातही जमा झाले नाहीत? जयकुमार गोरे याच्यावरती उत्तर देतील का की 1 कोटी रुपये नेमके तुमच्याकडे आले कसे, कुणाचे पैसे आहेत, कुठून आलेले पैसे आहेत? या पैशाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. बरं, हे सगळं करताना याच सगळ्या प्रकरणामध्ये आत्ता अजून एक प्रकरण त्यांच्यावर होतं. एका दलित माणसाची मृत व्यक्तीला जिवंत दाखवत त्याच्या खोट्या बनावट सह्या करत जागेचे सातबारा नावावर करून घेतला. त्यात जयकुमार गोरे यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल आहे. गोरेंनी ते बोललं पाहिजे की तुमच्यावरच्या अॅट्रॉसिटीचं काय झालंय. बरं, ही अॅट्रॉसिटी तुम्ही म्हणाल मी खूप जुनं काढलंय का? नाही, मी अजिबात, आपण असलं काय जुना कार्यक्रमच करत नाही, माहितीये का. 6/3/2025 6 मार्च 2025 त्याच्यामध्ये 3 फेब्रुवारी 2026 ला एक तारीख आहे. आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये 8/5/2026 ला नॉन बेलेबल वॉरंट जाहीर झालं जयकुमार गोरेसाठी. 8 मे 2026. आत्ता जून महिन्यात 8 तारखेला काय गोरे, अहो काय पालकमंत्री आहे का, कोण आहे तुम्ही? तुमच्या नावानं समन्स निघायला लागले. हे समन्स रद्द होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्याच्यासाठी त्यांचा अर्ज वगैरे झाला, त्यांची बेल ऍप्लिकेशन फेटाळली गेली. ह्या सगळ्यांवर गोरे कधी बोलणार आहेत का? म्हणजे तुम्ही बघा, एखाद्या माणसाला एखाद्याने फसवलेलं असू शकतं. आपण असं गृहीत धरू की चारुशिला मोहितेने जयकुमार गोरेंना फसवलं किंवा अडकवलं. मृत व्यक्तीने कसं काय फसवलं असेल बरं? मृत व्यक्ती, मग त्याचं काय झालं? त्याच्या जमीन हडपेचा केस काय झालं बरं? ही केस कोर्टात आहे, ह्याचं समन्स आहे. मी तुम्हाला जून महिन्यातली गोष्ट सांगते. ही जून महिन्यात घडलेलं हे सगळं आहे. ही समन्सची कॉपी आहे. याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आरोपी क्रमांक 1, 3, 4 हजर त्यांचे वकील हजर मूळ फिर्यादी 260 आरोपी क्रमांक 2 तर्फे गैरहजेरीचा माफी अर्ज, त्यावर सरकारी वकिलांनी कोणतीही हरकत न घेतल्याने सदर अर्ज मंजूर करण्यात आला. सरकारी वकिलाने त्याच्यात हरकत घेतली नाही. आता सरकारी वकिलांनी का हरकत घेतली नाही हा एक पुन्हा संशोधनाचा मुद्दा आहे. पण क्लिअर कट मंत्री असणाऱ्या माणसावर, म्हणजे जी भाजपा सांगते की हम बडे बेदाग है, मेरा कफन तुम्हारे कफन से बहुत ज्यादा सफेद है, तर त्या भाजपने ह्या सगळ्यांची उत्तरं दिली पाहिजे की यार तुमच्या मंत्र्यांवर काय काय डाग आहेत ते बघा, याच्यावर बोला. त्यांच्या टॅटोधारी भक्तीनी काही पावाचा तुकडा खाऊन भुंकणारे बोललं पाहिजे. या सगळ्या लोकांनी बोलत नाहीत. चला हे सगळं बरं जाऊ दे, मला याच्यावर नाही बोलत. चला, म्हणजे किती बघा गोरेंवर केसेस किती आहेत सध्याच्या. मी तुम्हाला जर त्या केसेस जर सांगितल्या ना, काय माणसाला मंत्री केलंय भाजपने. भाजपची काय मजबुरी असेल की भाजपमधली जी जुनी माणसं आहेत त्यांना भाजपने संधी दिली नाही. काँग्रेसमधनं एक माणूस आयात केला जातो. जयकुमार गोरे काँग्रेसमध्ये होते. म्हणजे काय ते सांगतात भाजपचे काही लोक, तुम्ही अमुक, मी तर कुठल्या पक्षात गेलेच नाही कधी सोडा,
पण बाहेरून आलेल्या माणसाला मंत्रीपद देताना त्या माणसाचा पोर्टफोलिओ काय होता, भाजपकडे कोण किती भ्रष्टाचार केला त्यावर त्याची पोस्ट किती मोठी ते ठरते. बघा, दहिवडी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 54/94, कलम काय आहेत, 324, 342, 323, 504, 506, 34. बरं, दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये 29/94 गुन्हे कुठले दाखल आहेत, 323, 506. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 03/2007 कलम काय आहेत, 188, बीपी ऍक्ट कलम 37, 1, 3, 135. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 92/2009 कलम काय लागली आहेत, 307, 343, 420. असं एक कलम आहे का की जे गोरेवर लागलेलं नाहीये? मी ऑन रेकॉर्ड बोलते. हा, गोरेंना माझ्या या सगळ्या प्रश्नांवर उत्तरं द्यायची असतील तर गोरेंनी फक्त एवढं लक्षात ठेवायचं की दुसरा एपिसोड मला उघडायला भाग पडायचा नाही. मी लगेच दुसरा एपिसोड उघड करेन. हा, मी जरा पुढचा जरा गुन्हा वाचून दाखवला पाहिजे. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 7/2010 कलम काय आहेत, 188, बीपी ऍक्ट हे वाचून झालं. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 22/2010 188, बीपी ऍक्ट कलम 37. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 160/2013 कलम 141, 143, 147. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 161/94 कलम काय आहेत, 452, 323, 504, 506, 34. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 39/2015 कलम काय आहेत, 143, 147, 148, 149, 326, 312, 313, 504, 506, 427, 353. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 24/2020 गुन्हा दाखल आहे. कलम काय आहेत, 143, 147, 149, 452, 506. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. कुठला आहे, 245/94 भारतीय दंडविधान 504, 506. म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे 16/2015 भारतीय दंडविधान कलम 452, 504. म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये अजून एक गुन्हा दाखल आहे 37/2015 भारतीय दंडविधान संहिता क्रमांक 323, 504, 506 सह आर्म ऍक्ट कलम सुद्धा लागलेला आहे. बरं, मिरज पोलीस स्टेशन मध्ये गोरेंवर गुन्हा दाखल आहे. मी कुंडली वाचते गोरेंच्या, मी गोरेंना ओळखते, मी गोरेंना खूप चांगली ओळखते, मी गोरेंची कुंडली वाचते. मिरज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे 19/2009 भारतीय दंडविधान संहिता क्रमांक 406, 409, 420. 420 कलम तर ज्याला फार कायद्याचा अभ्यास नाही त्यालाही कळतं 420 कुणाला म्हणतात ते. गोरेंवर कलम आहे 420. मिस्टर जयकुमार गोरे 420. ठीक आहे. आता हे 420 कलम आहे. 420, 465, 468, 120 ब 34 वगैरे. मिरज ग्रामीण मध्ये गुन्हा दाखल आहे 24/2000 भारतीय हत्यार अधिनियमचा, त्याच्या संबंधाने गुन्हा दाखल आहे. इस्लामपूरमध्ये पण गुन्हा काय कीर्ती आहे राव, काय कीर्ती आहे, म्हणजे असं मीठ मोहऱ्याने दृष्ट काढावी अशी कीर्ती आहे. इस्लामपूर पोलीस स्टेशन मध्ये 185/2002 भारतीय दंडविधान संहिता 143, 147, 148, 149, 307, 504. सोलापूरकरांना काय काय पालकमंत्री लाभलेले आहेत. चला पुढे. सातारा शहर पोलीस स्टेशन मध्ये पण एक गुन्हा दाखल आहे 803/2016 आणि कलम आहेत भारतीय दंडविधान संहिता 354. 354 कशात लागतं हे मी सांगायची गरज नाही. प्रभू श्रीरामाचा वारसा सांगणारा पक्ष, ज्या प्रभू श्रीरामाने एक पत्नी, एक वचनी, एक बाणी असा विचार सांगितला होता, तिथे 354 कलम आहे या माणसावर. IT ऍक्ट 67 अ. सातारा शहर पोलीस स्टेशन 143/215 भारतीय दंडविधान संहिता क्रमांक 353, 342, 365, 506, 34. मी साधारणतः तुम्हाला 19 गुन्हे वाचत दाखवले. दादा हो, पत्रकार, सजग पत्रकारांना ही साधी गोष्ट माहिती असेल. एक साधारण 4 ते 5 गुन्ह्यांपेक्षा जास्त गुन्हे जेव्हा दाखल होतात तेव्हा मोकाची फाईल तयार होते. भाजपा अनेक लोकांवर मोका लावायला तयार होते. काय कारण असेल बरं की 19 गुन्हे दाखल असतानाही हा माणूस मंत्री झालेला आहे. बरं, या गुन्ह्यांच्या मी तुम्हाला इसवी सन वाचून दाखवले.
तर याच्यातले काही गुन्हे हे आधीच्या पक्षात असताना पण दाखल आहेत. म्हणजे माझा पक्ष किंवा आधी महाविकास आघाडी काँग्रेस सत्तेत असताना काँग्रेसमध्ये सत्ताधारी आमदारांवर गुन्हे दाखल करण्याची मुभा पोलीस स्टेशन्सना होती. हे फार विशेष आहे. आणि पोलीस स्टेशनने गुन्हे दाखल करून घेतले. हे गुन्हे सगळे दाखल होते. कदाचित हे गुन्हे दाखल होते म्हणून गोरेंनी भाजपकडे उडी मारली का? कदाचित हे गुन्हे दाखल होते आणि मोकाची फाईल तयार झाली असती म्हणून गोरे तिकडे गेले का? गोरेंनी उत्तरं दिली पाहिजे. कारण गोरेंना मी छान ओळखते. गोरे कुणाला ओळख नसले तरी गोरेंनी या सगळ्यांची उत्तरं दिली पाहिजेत की एवढे गुन्हे दाखल असणारा. आणि आता मला फडणवीसांनाही मी विचारलं पाहिजे की अशी काय मजबुरी आहे तुमची की ज्यांनी भाजपच्या सत्तेचं वारूळ बांधलं ते भाजपचे जुने जाणते सगळे जुने लोक सोडून तुम्हाला पक्ष बदललेला आणि साधारणतः एवढे गंभीर गुन्हे अंगावर असणारा हा माणूस तुम्हाला मंत्री म्हणून घ्यावा लागला. अशी काय मजबुरी आहे? काय भाजपकडे माणसं नाही आहेत? अहो किती लोकांचे नेते चोरता. बरं चोरताना जरा चांगला तरी माल, असं सेलमध्ये आउटडेटेड झालेला माल काय चोरताय? चला मी जरा पुढचा एक महत्वाचा मुद्दा सांगितला पाहिजे. माझ्या हातात एक अजून एक FIR आहे. या सगळ्यांच्या कॉपीज आहेत बरं का. मी फक्त मोबाईलवर नाही, या सगळ्या प्रत्येकाचं मी जे बोलले त्या प्रत्येकाचं डॉक्युमेंट आहे. ज्यांना डॉक्युमेंट पाहिजे त्यांना PDF फाईल द्यायला मी तयार आहे. मी पुराव्याशिवाय कधीही बोलत नाही. कोरोना काळ आला आणि कोरोना काळमध्ये काहीही संबंध नसताना भाजपने एक आवई उठवली की पेडणेकर ताई आणि सगळ्यांना परेशान करायचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे मार्केटिंगची फार मोठी यंत्रणा आहे. परंतु भाजपाला जरा ह्याचा आरसा दाखवणं गरजेचं आहे की जयकुमार गोरे यांचं जे छत्रपती शिवाजी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे त्याचं मायनीमध्ये एक मेडिकल कॉलेज आहे. या मायनीतल्या मेडिकल कॉलेजला एक काय म्हणता येईल त्याला कोविड सेंटर दिलेलं होतं. ज्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांचा मोफत उपचार व्हावा अशी अपेक्षा होती. पण तो रुग्णांचा मोफत उपचार न होता काय केलं याच्यामध्ये? तर परत एकदा सांगितलं पाहिजे की जुलै 2024ला मायनी मेडिकल कॉलेजमध्ये, आणि मी आता याच्या मागे लागणार आहे गोरे, मी याच्या मागे लागणार आहे. मी हे नुसतं प्रेस पुरतं काढलेलं नाही. कोरोनामध्ये एक कोविड सेंटर दिलं होतं. हे कोविड सेंटर अधिग्रहित केलं होतं सरकारने. सरकारने अधिग्रहित केलेल्या कोविड सेंटरला औषधं आणि स्टाफ सरकारने पुरवलेला होता. पण असं असताना सुद्धा गोरेंनी एक वेगळं अग्रीमेंट दाखवलं. अग्रीमेंट काय दाखवलं? महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे MCO म्हणजे मेडिकल चीफ ऑफिसर श्री कुंभार यांच्यासोबत आम्ही अग्रीमेंट केलेलं आहे स्वतंत्रपणे. सरकारकडे एक वेगळा अकाउंट नंबर असताना पत्नीशी संबंधित असणारा अकाउंट नंबर कोविडची बिलं उचलायला गोरेंनी दिला. मी हे सप्रमाण कागदोपत्री केव्हाही दाखवायला तयार आहे. बरं, हे सगळं झालं आणि मग हे सगळं बनावट प्रकरण. गोरे एवढ्यावर थांबले नाही. गोरे म्हणजे एकदम ते लट्टू मुत्यानचा रिलय ना त्या पद्धतीने काय केलं बघा. 1 जानेवारी 2025ला कोविड सेंटरला एक माणूस मेला. मायनीच्या कोविड सेंटरला 1 जानेवारीला एक माणूस मेला. पण गोरे म्हटल्यावर काय लट्टू मुत्यान स्वामी 2026ला जो माणूस 1 जानेवारी 2025ला मेला होता, 10 फेब्रुवारी 2025ला 1 महिन्यानंतर तो माणूस बिल उचलायला जिवंत झाला. त्याच्या नावाने बिल उचललं गेलं. आणि असं बिल हे एक बिल मी दाखवते. अशी साधारणतः 223 बिलं उचलली गेली. ही 223 बिलं जेव्हा उचलली तेव्हा देशमुख नावाच्या एका माणसाने माहिती अधिकारखाली सगळी माहिती मागवली आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हटलं. आरोपी क्रमांक 1 जयकुमार गोरे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलीस स्टेशनने गुन्हा दाखलच करून घेतला नाही. आता त्याने का गुन्हा दाखल करून घेतला नाही तोही सस्पेन्स सांगते. त्याने गुन्हाच दाखल करून घेतला नाही म्हणून ऑनरेबल हायकोर्टकडे ते गेले. 156 खाली सेशन कोर्टला गेले असते, पण ते हायकोर्टकडे गेले आणि हायकोर्टकडून 206 प्रमाणे त्यांनी एक ऑर्डर काढली. ती ऑर्डर ती यायची होती की बाबा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्या आधीच गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल होताना जुजबी काही लोकांची नावं घेतली गेली. पण विशेष या सगळ्या चौकशीत एक गोष्ट कळली की जानेवारी 2025ला जो माणूस एक माणूस दगावलेला दाखवलेला आहे त्या काळामध्ये
आणि जो 1 महिन्याने माणूस जिवंत झालेला आहे आणि जी बिलं जो करार दाखवलेला आहे MCO मेडिकल चीफ ऑफिसर कुंभार यांच्यासोबतचा, कुंभार या व्यक्तीला शोधून आणण्यात आलं आणि त्यांची साक्ष नोंदवली तेव्हा त्यांनी सांगितलं मी MCOच नव्हतो आणि मी अशा प्रकारचा कुठला करारच केलेला नाही, माझ्या सह्याच बनावट आहे. आता गोरेंना वाचवण्यासाठी अजून एक प्रयत्न झाला आणि सांगितलं गेलं की नाही, याच्यात गोरेंचा संबंध नाहीये, कोर्टातून ऑर्डर यावी याच्या आधीच तात्काळ पोलीस स्टेशनच्या लेवलला पटापट गोष्टी घडल्या आणि जुजबी लोकांची नावं घेऊन एक FIR दाखल झाली. विशेष याच्यामध्ये चार्जशीट सुद्धा दाखल झाली आणि चार्जशीट मधनं गोरेंचं नाव वगळलं गेलं. पण गोरेंचं नाव वगळणारा पोलीस ऑफिसर जो होता तो कोण होता? तर तो हा होता घनश्याम सोनवणे. हा आहे वडूज पोलीस स्टेशनचा PSI. हा कोण आहे घनश्याम सोनवणे वडूज पोलीस स्टेशनचा? तर बघा, ज्याने जयकुमार गोरेंचं नाव वगळलंय त्याने गुरुपौर्णिमेला ही पोस्ट केली आहे आणि याच्यात लिहिलंय आभाळ लागत माया तुझी आम्हावरी राहू दे. PSI वर आभाळ लागत माया तुझी. काय कसली माया करायची असेल बरं? सब मोह माया आहे. ही कोणती माया होती की घनश्याम सोनवणेला ही पोस्ट करावी लागली? आता PSI घनश्याम सोनवणे, माझी इच्छा नसताना तुम्ही रडारवर आलाय आणि मला याच्यावर उत्खनन करावं लागेल. याच्यातनं तुम्हाला कळलं असेल की का कोविडच्या प्रकरणामध्ये तक्रार झाली नाही किंवा का हायकोर्टमध्ये प्रकरण चालू असतानाच या सगळ्यांमध्ये जी चार्जशीट दाखल झाली त्या चार्जशीट मधनं गोरेंचं नाव वगळलं गेलं. पण नाव वगळलं म्हणजे गोरे सुटले असं नाही. अजून वरच्या कोर्टात अपील झालेली आहे, अजून प्रकरण चालू आहे आणि मी हे सगळं ऑन रेकॉर्ड ऑन पेपर बोलत आहे. आता हे एवढं सगळं चालू असताना गोरेंचा व्यवसाय काय? गोरेंकडे असं काय आहे बरं की एवढ्या कोट्यावधीच्या गाड्या आहेत, सगळं आहे. मगाशी प्रताप भाऊ सांगत होते खरं तर आम्हाला सेंटर पॉइंटला का थांबावं लागावं? रेस्ट हाऊस मिळणे हा आमचाही अधिकार आहे, विश्रामगृह मिळालं पाहिजे आम्हाला. पण आम्हाला सोलापूर विश्रामगृहामधून असं कळलं की सोलापूर विश्रामगृहातले जे 2 सूट आहेत ते फक्त आणि फक्त पालकमंत्र्यांच्या साठीच आहे. पालकमंत्र्यांनी त्याचं इंटेरियर डिझाईन वगैरे सगळं करून घेतलंय. एकीकडे मोदी काटकसरीने वागा वगैरे सांगतायत, परंतु गोरे साहेबांनी मात्र चांगले 10 कोटी रुपये खर्च करून 2 सूट अतिशय सुंदर पद्धतीने करून घेतलेत. मी पत्रकारांना वेगळं सांगायची गरज नाही, तुम्ही सोलापूरचेच पत्रकार आहात त्यामुळे तुम्हाला ते सूट चांगले माहीत असतील. आता त्या सूटचा वापर कोणत्या कोणत्या कारणासाठी काय काय केला जातो तो गोरे साहेबांना माहिती, त्याच्यावर आम्ही काही फार बोलणार नाही. पण नेमकी गोरेंची प्रॉपर्टी वाढली कशी यावरही माहिती अधिकार टाकला होता. मी कालच म्हटलं की मी मी अजिबात उत्खननात जात नाही, पण मग तुम्ही असं हे करायचं नाही. तर मग मला असं कळलं की 2019चा एक ITR त्यांनी इलेक्शनच्या निमित्ताने दिलेला होता आणि त्या ITR मध्ये त्यांनी असं लिहिलं की त्यांच्या पत्नी सोनिया गोरे या कमावत्या आहेत आणि त्यांना किती मिळते तर त्यांना वार्षिक साधारणतः 56 लाखाचं पॅकेज मिळतं. सुहास पाटील ठुम नावाचे हे कोणी ठेकेदार आहेत. कोण सुहास पाटील? कोणत्या काय कामाचा कसला वर्क पोर्टफोलिओ आहे? कोणत्या कामासाठी वार्षिक 56 लाखाचं पॅकेज मिळत होतं? ह्याची कुठलाही वृत्तांत काहीही उपलब्ध नाही. माझी अपेक्षा आहे की गोरे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील, कारण गोरे साहेबांना चुनुकदार कामगिरी करण्याची लहर आली होती. ती चुनुकदार कामगिरी करण्यासाठी मी कसा फडणवीसांच्या गळ्यातला ताईत आहे हे दाखवण्यासाठी जयकुमार गोरेंनी त्यांच्या पद्धतीने गरज नसताना एका वादात उडी घ्यायचा प्रयत्न केला. तर आता इतकी उडी घेतलेलीच आहे और अगर इतना शहादत देने का शौक है ही आपको, तर आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी पुढच्या दौऱ्यात सोलापूरला येईपर्यंत जयकुमार गोरे देतील अशी मला अपेक्षा आहे. आणि हो, मी तरीही या सगळ्यांमध्ये तुम्ही जे वेगवेगळ्या टोल नाक्यांवर जे कलेक्शन करायचात त्याच्यावर मी काहीही बोललेली नाही. ते मी जरा सोडून देते, चहा पाण्याला लागतं मी सोडून देते, मी त्याच्यावर काही फार बोलत नाही. पण हे सगळे जे 19 गुन्हे असताना भाजपने जुने सगळे निष्ठावंत बाजूला सारून एका परक्या जिल्ह्यातला माणूस इथे आणण्यामागे नेमकं काय कारण होतं हे सांगितलं पाहिजे.
आणि तुम्ही नाही सांगितलं तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं फक्त सोलापूर किंवा साताऱ्यात नाही तर उभ्या महाराष्ट्रात काय झालं याचा रिपोर्ट मी तुम्हाला देईन. बोला. मी आता जे काही आरोप हे आरोप नाहीत दादा. आरोप कशाला म्हणतात? जे कपोलकल्पित गोष्टी आहेत. मी तुम्हाला एक सॉलिड आणि व्हॅलिड डॉक्युमेंट दाखवलं. एक. दुसरं असं की आपण काही न्यायालयीन भूमिका घेणार का आपण असं म्हणताय, तर याच्यातली अनेक प्रकरणं ही न्यायालयात ऑलरेडी चालू आहेत, न्यायप्रविष्ट आहेत. यातल्या कित्येक प्रकरणांमध्ये म्हणजे मी तुम्हाला हेही दाखवलं की कशा पद्धतीने त्यांना अगदी मागच्या महिन्यात समन्स निघाले. अहो, मंत्र्याला समन्स निघणं आणि तेही अशा प्रकरणात निघणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. चळवळीतल्या केसेसमध्ये समन्स निघाला मी समजू शकते, परंतु अशा एवढ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जर एका भाजपच्या मंत्र्याला समन्स निघत असेल तर हा मंत्री पालकमंत्री पदावर राहण्याच्या योग्यतेचा आहे का? याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा का होऊ नये? का याचं पालकमंत्री पद घेतलं जाऊ नये? भाजपच्या दुसऱ्या चांगल्या लोकांना द्या ना, भाजपच्याच लोकांना द्या. कारण तुम्ही काही शिंदेंना देणार नाही, तुम्ही शिंदेंच्या कोपऱ्याला गुळच लावणार आहात आणि शिंदेंची लोक तुम्ही वाजंत्री म्हणूनच फक्त सोबत घेणार आहात. ह्याच्या पलीकडे त्यांना काही फार किंमत तुम्ही देणार नाहीत, हेही स्पष्ट आहे. पण तुमच्या भाजपच्या तरी जुन्या जाणत्या लोकांना द्या, एवढं साधं म्हणणं आहे आमचं. बोला. आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते आणखीन एक आरोप करतात की हिंगे पिसाळ हा शब्द वापरला. मला वाटतंय तो म्हणजे त्यांनी कोणी शब्द वापरला मला काही माहित नाही. मी असले कुठलेही शब्द वापरत नाही. मी फक्त आणि फक्त असं नाही, काही हरकत नाही ना. अरे आयबीच्या माणसाने रेकॉर्ड केलं पाहिजे. आणि ऐका, आयबीचे दादा, तुम्ही रेकॉर्ड नाही केलं तरी हे सगळं तुम्हाला फाईलमध्ये मिळेल ना. काय खरंच पालकमंत्र्यांना कळत नाही बघा एवढी साधी गोष्ट. त्याच्यासाठी वेगळं रेकॉर्डिंग करायची काय गरज आहे? कुठल्या तरी चॅनल मधलं घ्या ना फुटेज. ते अवघड खेळ आहे राव तुमचं. पण असो, तर हे जे आहे ना, मला वाटतंय 354 वगैरे असे जे काही दादा, मला ना कोर्टाचं निरीक्षण जे आहे ना ते वाचायची ना इथे अक्षरशः मला संकोच वाटतोय तुमच्यासमोर. कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं ना, ज्या बाईंना अडकवण्याचा प्रयत्न झाला त्या बाईंच्या संबंधाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे, ज्या पद्धतीचं निरीक्षण, ते इतकं बिभत्स, इतकं वाईट आहे. पेज क्रमांक 6 वर आहे काय? हा, मोहित. तर ते मी वाचू शकत नाही. अजून एक कोणतेच प्रकरण तर ते मी वाचू शकत नाही. त्यामुळे ते जे काही शब्द असतील ना ते फार कमी आहे, खूप कमी तीव्रतेचे ते शब्द असावेत असं मला वाटतं. मग त्याच्यावर आता काय असो. बोला. हो, आता बघा ना, काल मी तुमच्याशी बोलत होते. मी काल म्हटलं की मी उद्या बोलते दादा तुम्हाला. मी का म्हटलं? कारण मला एकाने सांगितलं होतं की ताई मी तुम्हाला संध्याकाळी सगळी डॉक्युमेंट देतो. मी तर अख्खा दिवस बिझी होते. किती डॉक्युमेंट आलेत माझ्याकडे बघा, कुठून कुठून आलेत ते. असतात, आता त्यांनाही वाईट दोष देऊ नये. मला वाटतं की भाजपच्या लोकांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत ही सगळी सत्ता राखण्यासाठी, आणि जर त्यांना जर त्रास होत असेल तर मग ते फार वाईट आहे. हे कोर्टाचं दादा, कोर्टाचा पेपर आहे बरं का हा. कुठलं कोर्ट आहे बघा हे. अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशन नंबर 2220/216 जयकुमार भगवानराव गोरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. ऑनरेबल कोर्टाचं निरीक्षण. मी म्हणजे मला खरंच ह्याच्यात संकोच होतोय की हे किती वाईट निरीक्षण आहे. याच्यातला मुद्दा क्रमांक 9 आहे. आय हॅव परस्यूड द ऑब्सेन्स इमेज विच वेअर सेंट टू द सेल फोन ऑफ द कंप्लेनंट as per the submissions of learned APP. The images were received by the complainant and it appears that the images were sent from the cell phones mentioned herein. The image do not show the actual act of sexual intercourse but are of erected penis with hand. मला वाचायला लाज वाटते पुढे. हे कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे सोलापूरचे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल ऑनरेबल कोर्टाने हे लिहिले, तरी सुद्धा फडणवीस साहेबांना गोरेंनाच मंत्री ठेवायचंय. अरे का पक्षाची पत घालवायला लागलात? जो पक्ष एकेकाळी अडवाणी वाजपेयींच्या विचारांनी भारावलेला, सुषमा स्वराज सारखी माणसं ज्या पक्षामध्ये होती, जो तत्वनिष्ठ पक्ष होता, तो पक्ष अशा भ्रष्ट लोकांनी का भरून टाकलाय? आणि म्हणून मी वारंवार म्हणते की वारूळ मुंग्या बांधतात, पण वारूळ पूर्ण झाल्यावर त्यात राहण्याचं भाग्य मुंग्यांना लाभत नाही. मग त्यात राहायला विषारी नाग येतात. भाजपच्या सत्तेचं वारूळ हे RSS आणि भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बांधलं, पण वारूळ पूर्ण झाल्यावर त्यात राहण्याचं भाग्य RSS आणि भाजपच्या लोकांना नाही लाभलं, तर त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर वेगवेगळ्या पक्षातून जे बलात्कारी आणि भ्रष्टाचारी विषारी नाग आले ते कुंडली मारून बसले. हे वाईट आहे. बघा, मला सोलापूरमध्ये नाही असं काही स्वतःवरून स्वर्ग गाठवू नका. पण ही परिस्थिती फक्त इथेच आहे का? ही परिस्थिती सगळीकडे आहे ना. आता केशव उपाध्ये सारखा जुना जाणता माणूस, तो माणूस ढकलला जातो आणि पैशापासरी असणारी काही लोक, निव्वळ काहीतरी नॉइझी गँग म्हणून अशी माणसं पुढे येतात. हा जुने विरुद्ध नवेच संघर्ष आहे ना सगळा. ह्या सगळ्यांमध्ये जर आपण विचार केला तर कितीतरी असे भाजपचे चांगले चांगले लोक आहेत की ज्या लोकांना संधी मिळाली नाही, आणि नव्याने आलेले जे लोक आहेत, जे बाहेरच्या पक्षातनं, जुनी लोक फक्त सतरंजा टाकतायत, या बसा गुळ पाणी घ्या, आणि जे नवीन आहेत ते आयते ताटावर बसलेले आहेत. तर साहजिक आहे की जुन्या लोकांमध्ये खदखद निर्माण होऊ शकते. ग्रामीण विकासासारखं राज्यातलं मोठं खातं या पालकमंत्र्यांकडे आहे. आर पाटीलांनी पण कधी या खात्याचं काम केलं, पण टोटल फेल्युअर ग्रामीण विकासाचं एकंदरीत आपल्या निदर्शनास येतं का? फक्त सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातच ते कायमस्वरूपी दिसतात, राज्यात कुठं फिरताना दिसत नाही. मी काल एक ऑडिओ ट्वीट केलं होतं. मी परत एकदा ती ऑडिओ सांगितली पाहिजे की ग्रामविकास खात्याचा जो कारभार चालतो तो कसा चालतो हे विजय चौधरी जे भाजपचे महामंत्री होते, ज्यांच्या तब्बल 7,500 ऑडिओ क्लिप आता बाहेर आलेल्या आहेत, आणि ती एक एक क्लिप आता व्हायरल होतीये. त्याच्यातल्या काही क्लिप अजून भयंकर आहेत याच्यापेक्षाही, ज्या मी पुण्याच्या किंवा मुंबईच्या पत्रकार परिषदेत नंतर सांगेन. पण स्पेशली जयकुमार गोरेंबद्दलचं काय म्हणणं आहे भाजपच्या लोकांचं ते जरा आपल्याला सांगितलं पाहिजे. 4 पत्र दिले साहेबांनी शहादा तालुक्यातून घेऊन गेलो. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांकडे 15चा निधी मिळावा बुवा, आणि यांची दलाली करत होता. 10% प्रमाणे पैसे गोळा केले टोर करणे. काल केले होते मंत्रालयात. गोरे साहेबांनी काही दिले नाही म्हणे, पैसे दोन करणे जमा करून घेतले. अच्छा ओके आणखी आता ही खूप मोठी क्लिप आहे. आता मला सांगा दादा की हे भाजप महामंत्री विजय चौधरी आणि विजय चौधरींचा कार्यकर्ता यांची आहे. याच्यावर FIR दाखल झाली आहे बरं का. जयकुमार गोरेंच्या बद्दल चर्चा चालू आहे. तो कार्यकर्ता सांगतोय भाजप महामंत्र्यांना की साहेब फडणवीस साहेबांना सांगा ना, गोरे आपल्या कामाला 10% मागतायत, असं तो कार्यकर्ता सांगतोय. बघा, म्हणजे फडणवीस साहेब आम्ही निष्कलंक वगैरे तर नाही हो. देवेंद्रजी काहीतरी काल परवाही म्हणत होते, कुठे इकडे तिकडे रिअल लाईफमध्ये जात आहे, जरा रिअल लाईफमध्ये या ना तुम्ही. आणि रिअल लाईफमध्ये तुमच्या पक्षात काय काय चालू आहे, तुमच्या पक्षातले लोक किती पराकोटीचे भ्रष्ट आहेत. कोरोना काळात तुमच्या लोकांनी काय भ्रष्टाचार केला आहे, जसं मी मागे TETचा एक भ्रष्टाचार सांगितला होता, तर ते सगळं जरा एकदा बघा. आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताना मी पुन्हा एकदा सांगते की शिवसेनेच्या लोकांबद्दल बोलताना जरा त्यांनी जपून बोलायचं, कारण तुम्ही एक वाक्य जरी बोललात तर मी अख्खी बखर तुम्हाला शोधून दाखवेन, बखर काढेन मी पूर्ण. बोल. आणि सोलापूर विश्रामगृहाचा जे 2 सूट आहेत ते 2 सूट सतत का बंद असतात याचं सोलापूर जिल्हा अभियंत्यांनी सुद्धा उत्तर द्यायला पाहिजे. ते प्रत्येक ठिकाणी आरामासाठी जागा असली पाहिजे ना. नियोजन मंडळाच्या तिथे 1.5 कोटीचं, इकडे 2 कोटीचं.
थकतात लवकर ते. अजून काही विचारायचे काही? थँक्यू. थोडा आवाज. काय काय राष्ट्रवादीने अगदी बरोबर आहे. बघा, जे बिल नाकारलं गेलं आणि ज्या बिलामुळे दुखावलेली भाजपा रस्त्यावर येऊन नारी शक्ती वंदन वगैरेची नौटंकी करत होती, खरं तर महिला आरक्षण विधेयक हे आपल्याकडे ऑलरेडी पारित झालेलं आहे. पारित झालेल्या बिलाला आता लागू करत असताना फक्त आणि फक्त सेन्सस आणि या सगळ्या गोष्टींची गरज आहे. पण पारित झालेल्या बिलानंतर त्याला जोडून परिसीमन बिल आणणं आणि महिला आरक्षणाच्या आडून परिसीमन बिल पारित करून घेण्याचा डाव आखणं हा भाजपचा पाताळयंत्रीपणा आहे. आणि या पाताळयंत्रीपणाला उघड केलं पाहिजे. निश्चितपणे देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांना कुणीही भेटायला जाऊ शकतं आणि त्यांनी ते भेटावं, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. मात्र परिसीमन बिल आणि महिला आरक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. महिला आरक्षण विधेयक पारित झालेलं आहे. परिसीमन विधेयक ज्यांना पारित करायचंय त्यांना जाणीवपूर्वक दक्षिणेचा टक्का कमी करून उत्तरेचा टक्का वाढवायचा आहे. आणि उत्तरेचा टक्का वाढवल्यावर आपण भाजप म्हणून सत्तेमध्ये पुढची अनेक वर्ष राहू शकतो अशा दिवा स्वप्नामध्ये भाजपचे नेते आहेत. मात्र मला असं वाटतंय की जेनजीने यांना यांची जागा दाखवलेली आहे. आणि या भारताच्या इतिहासात एकमात्र हे दुर्दैव आहे की पहिले असे पंतप्रधान आहेत की ज्यांच्याबद्दल आंदोलनामध्ये इतक्या वाईट पद्धतीने लोकांनी त्यांना उत्तरं दिली, पण याचा अर्थ लगेचच मोदींनी मैंने तुमको माफ किया, आप होते कौन हो माफ करने वाले. मुळात तुम्ही तुमच्या पक्षाने जे काही सगळं पेरलेलं आहे ते आता उगून येते दाम दुप्पट योजनेने, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि परिसीमन विधेयकाच्या बिलावर तुम्ही सहमती करण्याचा प्रयत्न कराल तर ती सहमती होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत सुप्रियाजी, त्यामुळे त्या गेल्या असतील किंवा अजून कुणीही गेले असतील, त्यांनी कुणीही हे आवर्जून त्यांच्याशी बोलताना सांगितलं पाहिजे की परिसीमन विधेयक आणि महिला विधेयक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राज्यातल्या महायुतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडतोय. अमित शहाच्या बैठकीमध्ये जे आहे ते सुमित्रा पवार ज्या आहेत त्या गैरहजर होत्या. नाही, खरं तर महायुतीमध्ये मिठाचा खडा पडतोय म्हणण्यापेक्षा भाजपमध्ये सुद्धा मिठाचा खडा पडलेला आहे. आपण जर बघितलं तर पंकजा मुंडे यांनी मला आता रिटायर्ड व्हावंसं वाटतंय असं म्हणणं असेल, किंवा वारंवार जर तुम्ही बघितलं तर चंद्रकांत पाटील का बरं गोत्यात येत असतील बोलत असताना, की त्यांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय ठरवून, हे फार विचार करण्यासारखं आहे. चंद्रशेखर बावनकुळे ज्यांना सातत्यानं असं वाटतंय की कधी एकदा फडणवीस केंद्रात जातील आणि कधी एकदा मुख्यमंत्री पदाची माळ माझ्या गळ्यात पडेल, यासाठी बावनकुळे अक्षरशः बाशिंग बांधून तयार आहेत. पण त्यातला जो सुप्त संघर्ष आहे तो सुप्त संघर्ष लपलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचं असणारं अर्थ खातं हक्काचं आहे. खाते वाटपामध्ये दिवंगत लोकनेते अजितदादा यांनी अर्थ खातं सांभाळलेलं होतं, त्यामुळे ते अर्थ खातं हे राष्ट्रवादीच्याच वाट्याला जायला पाहिजे. पण त्या राष्ट्रवादीवर भाजपा ज्या पद्धतीने कुंडली मारून बसलेली आहे हे भयंकर आहे. म्हणजे भाजपा कोणालाच अजिबात वर येऊ देत नाही. आणि भाजपा जो मेरा है वो मेरा है और जो तेरा है वो भी मेरा है, या न्यायाने जे भाजपाचं चाललेलं आहे ते अत्यंत वाईट आहे. राहिला प्रश्न शिंदेच्या लोकांचा, तर मी जसं म्हटलं की त्यांचा वापर फार तर वाजंत्रीकार म्हणून आहे. परिसीमन बिलासाठी काही खासदार गरजेचे आहेत, त्या हिशोबाने जे काही चाललेलं आहे त्यांचं असं काही फार मोठा से आहे, फार मोठं काही म्हणणं आहे, ते म्हणणं आपल्याला दिसत नाही. मला वाटतं मी महिला राजकारणी म्हणून सुद्धा, म्हणजे निव्वळ राजकारणासाठी राजकारण नाही,
तर महिला राजकारणी म्हणून अत्यंत जबाबदारीने हे मांडलं पाहिजे की गुंगी गुडिया अशी जी टीका होती ती याच्या आधी दिवंगत लोकनेत्या आणि या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आदरणीय इंदिराजी यांच्याबद्दलही केली होती. पण त्याला उत्तरं न देता इंदिराजींनी आपल्या कामातनं उत्तरं दिली आणि 71ला जेव्हा बांगलादेश वेगळा झाला पाकिस्तानमधनं किंवा आण्विक चाचणी ज्या ताकदीने त्यांनी केली किंवा ज्या पद्धतीने त्यांनी ठणकावून अमेरिका असेल किंवा पाकिस्तान असेल यांना आंतरराष्ट्रीय संबंधात जे अजूनही आमच्या पंतप्रधान मोदींना जमलेलं नाही एवढी मार्केटिंग करून मोदींपेक्षा 10 पट अधिक ताकदीने काम हे इंदिराजींनी केलं होतं. अगदी त्याच पद्धतीने निश्चितपणे सुनेत्रा वहिनी कामगिरी करू शकतील का याच्यासाठी थोडा काळ आपण वाट बघूया. घाईघाईने जजमेंटल होण्याची गरज नाही. पण त्याला जोडूनच अजून एक गोष्ट की बीडच्या संबंधाने मात्र कारण मी स्वतः बीडची लेकमाता आहे त्यामुळे मला बीडची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली माहीत आहे. त्यामुळे बीडच्या संदर्भाने निर्णय घेताना खूप कठोर पद्धतीने निर्णय घ्यावे लागतील. राज्याच्या आता महिला म्हणून नाही आता राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय सुनेत्रा वहिनींना आमची विनंती असेल की कृपया किमान बीड बद्दलचे निर्णय घेताना तरी तटकरेंना थोडं बाजूला ठेवा. कारण तटकरे हे कटकरेच्या भूमिकेत जास्त जात आहेत का याचा विचार सुनेत्रा वहिनींनी केला पाहिजे. मला असं वाटतंय की या सगळ्या संदर्भाने एकतर काय जेनजीशी संवाद असल्यामुळे काही असू शकतं. नेमकं त्या निमंत्रणाचे कंगोरे काय ते मला माहीत नाही. मात्र मी जरा पक्षप्रमुखांशी या संदर्भात निश्चित कारण मला वाटतं की मी इकडे असतानाच तिकडे तो एक दौरा चालू होता त्यामुळे मी इतकी माझ्या सोलापूरच्या दौऱ्यात व्यस्त आहे की तिकडचे मला काही फारसं माहीत नव्हतं. मी निश्चित माहिती घेते आणि आपल्याशी बोलते त्यावर. अरे जाऊ दे ऐका ना प्लीज जरा काहीतरी राव दर्जा राखाव नका या 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 असल्या काही याच्यावर मला काही बोलायची इच्छा नाही. बाकी अजून काही हा एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्लीमध्ये दिल्ली दौऱ्यावर आहे त्या ठिकाणी ते महाशिबिर घेत आहेत महारक्तदान शिबिर घेत आहेत सिंधूर महारक्तदान शिबिर घेत आहेत. येणाऱ्या काळात ते कदाचित तुम्हाला सांगते ऑस्ट्रेलिया किंवा टोरंटो कॅनडा कॅलिफोर्निया याही भागामध्ये शिबिरं घेतील. त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. पुणे नाशिक महामार्गाच्या संदर्भात आंदोलन सुरू आहे होतं सत्यजित तांबे असतील किंवा सर्व विरोधी पक्षाचे कशाच्या संदर्भातलं पुणे नाशिक मार्गाच्या संदर्भात हा 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 सकाळच्या मार्गावर सकाळपासून खरं तर मी नाशिकचा कायापालट करून दाखवेन. मी नाशिकचे सगळे रस्ते सुधारून दाखवेन. मी पुणे नाशिक महामार्ग सुधारून दाखवेन. अशा सगळ्या वल्गना राज्याच्या मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्रजींनी केलेल्या होत्या. मात्र त्याचा काय बोजवारा उडालाय ते आता सगळ्यांनी बघितलेला आहे. सत्यजित तांबे असतील किंवा एकूण सगळी मंडळी ज्यांना रोज पुणे नाशिक या सगळ्या रस्त्यावरून प्रवास करायचा फेस करायचे आणि तिथल्या जनतेलाही फेस करायचे. त्यामुळे आता अडचण अशी आहे की नेमकं भाजप काय काम करतंय. आम्ही इतके रस्ते बांधले रस्ते बांधले पण त्याची गुणवत्ता किती आहे ती गुणवत्ता पण एकदा तपासली पाहिजे. कारण त्या रस्त्यांना जर पुन्हा खड्डे पडत असतील मिसिंग लिंक तर झालं मिसिंग लिंकवर आत्ताही त्याचे फुटेज दाखवू शकते. आता सुद्धा तिथे क्रेन लागलेले आहेत. आत्ताही अर्ध्या रस्त्यामध्ये पिंप वगैरे लावून ठेवलेली आहेत आणि तीच परिस्थिती जर तुम्ही पुणे नाशिकचा भरमसाठ टोल घेता तर तशी सुविधा लोकांना दिली पाहिजे. त्यामुळे या सगळ्या आंदोलनाला निश्चितपणे आम्ही पाठबळ दिलं पाहिजे. ओके काल बार्शीचे आमदार नव्हते बैठकीला. मला वाटते माझ्या 4ही बैठकांना बार्शीचे आमदार नव्हते. त्या 4ही बैठकांच्या काळात कदाचित त्यांना काही वेगळी महत्त्वाची कामं असू शकतात. पण हे मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की शिवसेना हा जो पक्ष जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी उभा केला होता या पक्षाच्या रचनेमध्ये सगळ्यात मोठा मान कुणाचा तर तो शिवसैनिकाचा. पक्ष कोणता मोठा तर जो संघटनात्मक पक्ष आहे तोच. मला वाटतं याच मुद्द्यावर सन्माननीय कपिल सिब्बल साहेबांनी
ऑनरेबल सुप्रीम कोर्टमध्ये युक्तिवाद केला. त्यामुळे विधिमंडळातल्या पक्षापेक्षा संघटनात्मक पक्ष मोठा असतो. त्यामुळे आमदारांपेक्षा सुद्धा जिल्हा प्रमुख हा मोठा असतो. जिल्हा प्रमुख त्या बैठकीला होते. हा, त्यांना काय संदेश द्यायचा आहे तो त्यांचं ते देतील. मला काय संदेश द्यायचा आहे तो मी दिलाय. ठीक आहे. येणाऱ्या काळात माझ्या बार्शी आणि मोहोळच्या जिल्हा प्रमुखाकडून जर काही चूक झाली आणि ती चूक मला जरा जरी जाणवली तर मात्र त्यांना काय संदेश द्यायचा आहे तोही मी देईन. ते इकडे आहे. ठीक आहे. सर्व पत्रकार बांधवांनी